बोला. बोला काय? मी बोलेल आता, मी. हे लोक खूप बॅड पीपल आहे. हे काय बोलतील? हे लोक माहितीये मला सकाळी सकाळी लवकर उठायला लावतात आणि रात्री लवकर झोपायला लावतात आणि ते पण सांगतात माहितीये काय सांगतात, रात्री फक्त 10 मिनिटसाठी फोन यूज करू देतील. असं कुठे असतं का? मला काय काय काम करायला लावतात. ॲज आय टोल्ड यू, मेड बनवून ठेवलंय मला. घराची झाडू लाडू सगळं करायला लावतात. एक मिनिट बाळा, झाडू लाडू नाही, झाडू लादी म्हणतात. व्हॉटएव्हर. पॉइंट इज तुम्ही मला काम करायला लावतात. आणि आता नयनतारा आंटी ना तुम्हाला सांगेल ती कोण आहे. तिच्या लँग्वेज मध्ये तुम्हाला कळेल की मी किती चांगली मुलगी आहे. आंटी टेल हर. हो, मला माहिती आहे अनिका कशी आहे, मला चांगलंच माहिती आहे. पाहिलं? सी, त्यांना माहिती आहे. हे बघा, ती चांगली आहे कशी आहे ते तुमचं तुम्हाला माहिती. मला इतकंच माहिती आहे, अन्नपूर्णाबाईंनी हिची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. म्हणजे जोपर्यंत ही मुलगी इथे आहे तिला शिस्त लावणं हे माझं कर्तव्य आणि ते मी करणारच. फारच अवघड जबाबदारी दिली आहे हो तुमच्यावर. नाही पण तुम्ही ती अगदी चोखपणे पार पाडताय. हा, अनिका की नाही खूप लाडात वाढली आहे. म्हणजे जरा जास्तीच लाडात वाढली. त्याच्यामुळे तुम्हाला जर हिला शिस्त लावण्याची जबाबदारी दिली आहे ना, तर ते अगदी शर्थीचं काम दिलंय. नाही पण खरं सांगू का, खरंच तुम्ही हिला ना सगळी कामं करायला शिकवा. अगदी घरातली सगळी कामं, कसं करायचं काय करायचं सगळं यायला हवं हिला. म्हणजे स्वावलंबन म्हणजे काय असतं हे हिला कळायला हवं ना. आणि खरं तर मलाही बघायला आवडेल हिच्यात काय काय बदल होतात ते. तुम्ही ना त्याआधी हिला एक गोष्ट शिकवा बरं. हिला शिकवा दुसऱ्यांच्या घरी जाऊन कसं वागायचं, कसं राहायचं, कसं बोलायचं. कारण आता बघा ना, ही तुम्हाला चक्क कोंडून माझ्या घरी पळून आली आणि मला मदत मागत होती. हिला हे कळायला हवं, हे चुकीचे. नाही पण लक्ष्मीताई, तुम्ही अगदी योग्य ते करताय. नयनतारा आंटी, आय जस्ट रिअलाइज तुम्ही माझी साईड नाही घेताय, माझ्या अगेन्स्ट बोलताय. अगं नाही अनिका, मी तुझ्या अगेन्स्ट बोलत नाहीये. इनफॅक्ट मी तुझ्या भल्यासाठीच बोलते बेटा. आणि अगं हे बघ, तुझ्या आजीची हीच तर इच्छा आहे. लक्ष्मीताई, तुम्ही तुमची ही शिस्तीची शाळा अशीच सुरू ठेवा. आणखी थोडं स्ट्रिक्ट वागलं तरी चालेल. ऐकलं ना? चला आता झालं, आता निघायचं. स्वयंपाकघरात ओटा साफ करायचं बाकी आहे अजून. चला. ओ ओ ऑटो ऑटो तुमच्याकडे तर ऑटो पण नाही आवरायला. ती ऑटो असते ना तर त्यातून मी गेली तरी असती. ऑटो आवरायला सांगताय? एक मिनिट, उलट बोलायचं नाही मोठ्यांना. मोठ्यांनी काम सांगितलं की मुकाट्याने ते करायचं. हा, अनिका कशाला गेलीस या ताराफाराकडे? मिस्टेक केली, स्टुपिड मिस्टेक. स्वतःशी बडबडून झालं असेल तर जरा हातपाय चालवा. चला, ओटा साफ करून घ्या. निघ. ठीक आहे, जाते. बाई.
बाहेर या. बाहेर ये, मला पक्क माहिती आहे तू आहेस. बाहेर या. हॅलो, बाहेर. कमळे, चल. अच्छा, म्हणजे एकंदरीत छान पार पडलेल्या मेळाव्यात शेवटी दुसरीच कोणीतरी मुलगी तुमची नात म्हणून तुमच्या समोर आली आणि एकंदरीतच संपूर्ण मेळाव्याला गालबोट लागलं म्हणायचं. गुरुजी, झाल्या प्रकाराने माझ्या मनाला किती यातना झाल्यात माझं मला माहिती. आणि आता झालंय काय की मी जे काही माझ्या मोठ्या नातीबद्दल बोलते ना, तो लोकांना वेडेपणा वाटायला लागला. म्हणजे कुणाला काय वाटतं ह्यानी मला काही फरक पडत नाही. फक्त वाईट या गोष्टीचं वाटतं की सगळ्यांना माहिती आता माझी मोठी नात हा माझ्या मनातला एक खूप हळवा कोपरा आहे आणि त्या गोष्टीचाच गैरफायदा घेतला जातो. एक राजन सोडला तर कुणाचाच विश्वास बसत नाहीये की माझी मोठी नात परत येणार आहे म्हणून. तिला भेटण्याची मला किती आस लागून राहिली आहे, कसं सांगू मी. 18 वर्ष वाट बघते मी तिची. कधी ती मला भेटेल, कधी मी तिला कुशीत घेईन, असं सारखं वाटत असतं मला. खरं सांगते गुरुजी, या एकाच आशेवर मी जिवंत आहे असं म्हटलं ना तरी ते चुकीचं ठरणार नाही. पण आता माझा धीर खचत चाललाय. माझी आशा आता मंदावत चालली आहे आणि धीर खचत चाललाय. हो गुरुजी, मला खरं सांगा, माझी मोठी नात येईल ना? म्हणजे फक्त मला बरं वाटावं म्हणून तुम्ही हे सांगत नाहीयेत ना? अन्नपूर्णाताई, मी कधीच कुणाला बरं वाटावं म्हणून काहीच सांगत नाही. ज्या गोष्टी मला जाणवतात, देवकृपेने ज्या गोष्टी मला दिसतात, त्याच गोष्टी मी सांगतो.